चला तर आज आपण बघणार आहे पुण्यामध्ये वाकड येथे आपला बाजी काळेवाडी येथे आहे। तर भरपूर मेसेज येतात की नक्की सांगा आपला बाजी कुठे आहे। तर आपला बाजी आहे काळेवाडीमध्ये वाकड येथे आणि त्या दादांनी त्यांचा नंबर सुद्धा द्यायला सांगितलाय। ज्यांना बघायला जायचंय त्यांनी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि निश्चिंत बघायला जा, पण दादांना आधी फोन करा कारण दादा असतेत नसतेत। मग आता तुम्ही बघू शकताय आपला बाजी छान असा तिथं सुराला लागलाय आणि दादा कसं सांभाळतायत ते आपल्याला बाजीला बघितल्यावरच समजते। बाजी आता पाणी वगैरे प्यायला लागलाय आणि तिथं आता त्याला करमतंय सुद्धा। आणि पलीकडे तुम्ही बघताय त्यांचा रोहित्या, तर रोहित्याला आणि बाजीला बरोबर पाणी दिले आणि छान आहेत म्हणजे दादा पण आणि त्यांचं सगळं मित्र परिवार पण छान काळजी घेतात। तर दादांचा आवाज म्हणजे इथं दादांनी बोललेत पण दादांनी सांगितलं माझा आवाज ठेवू नका, तर म्हणलं असू देल, त्यांना नाही आवडलं नाही की म्हणलेत नको माझा आवाज कसा तर येतोय, तर म्हणलं चालतंय आम्ही वॉइस ओव्हर करतो। आणि आता आपला बाजी म्हणजे आता तर तुम्ही गोट्यात बघितला पण गोट्याच्या बाहेर कुठं असतो तर ते सुद्धा त्यांनी शेअर केले। तर इथं आहे महादेवांचं मंदिर आणि बरोबर त्याच्या पाठीमागच्या साईडला नाही इथं असतोय ना बाजी आपला, इथं आपला बाजी असतो आणि रोहित्या सुद्धा असतो। त्याचबरोबर इथं अशी भरपूर म्हणजे बसायला वगैरे येतात। इथं ग्राउंड आहे आणि पुढे जे हिरव्या कलरचं नेट लावलंय तिथं सुद्धा एक गाई आणि वासरं आहेत। आणि आता तुम्ही बघा काल ज्योतिबाची यात्रा होती तर आपला बाजी पुण्यातल्या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला नेलेलं दादांनी आणि छान असं दर्शन घेतलं बाजीनं आणि त्याला छान असं फिरवलं सगळ्या सिटीमधून। तर ते बघताना सुद्धा आम्हाला छान वाटलं, म्हणजे असं वाटतच नाही की बाजी आपल्या लांब गेलाय, रोज दिसतो रोज आणि रोज दादा व्हिडिओ कॉल करतेत, नंतर बाजीला दाखवतेत, मग ह्यांनी बसतेत बाजी बाजी मी पण बोलती, तर छान वाटतं। आणि दादा खरंच एक नंबर आपल्या बाजीचा सांभाळ करतायत, त्यामुळं म्हणजे जे टेन्शन आलेलं आम्हाला है ना, तर ते टेन्शनच आता राहिलेलं नाही की बाजी कसं असेल आणि बाजीचं काय होणार। तर काय नाही, बाजी डोळ्याआड गेलाय असं वाटतच नाही, बाजी जवळच आहे। तर बघा बाजी कसा ज्योतिबाचं दर्शन घ्यायला लागलाय। तर दादांचं फ्रेंड सर्कल बघू शकताय, खंबीरपणे पाठीशी उभा आहे। तर आणि हे दादा व्हाईट कलरचा शर्ट घातलेले दादा आहेत ते आपल्या बाजीचा सांभाळ करतायत। तर नक्कीच तुम्ही बघायला जाऊ शकताय, त्यांचा नंबर आपण इथं देतो ह्या व्हिडिओमध्ये। तर चला बाजीचं तर आता ज्योतिबा दर्शन झालं आणि आपला बाजी कसा पुणे सिटीमध्ये फिरतोय बघा, गेला आणि आता फिरतोय का बघा की एवढ्या गाड्यात वगैरे आवाजात। सवय लागली काय त्याला, सवय लागली बहुतेक आणि लवकरच बाजीला बोलले दादा फेर देणार आहेत। हो म्हणजे पूर्ण मनापासून सगळं एकदम लक्ष देऊन एवढी काळजी घेतात की बस। आता बघा रोहित्याला नेले दर्शनाला तर आपल्या बाजीला सुद्धा त्यांनी आपल्या नंदीप्रमाणे सगळं करतात रोहित्या बरोबर। तर ते बघूनच आम्हाला पण छान वाटतंय, आम्हाला छान वाटतंय। तर बाजी फक्त आमचा नाही तर तो आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचा आहे, तर त्यामुळे ते तुमच्या बरोबर शेअर तर केलंच पाहिजे। तर काल गेलेलो ज्योतिबाला रात्री 1:30 ते 2 वाजले घरी आला आणि आत्ता उठले वाजले 9:30 सकाळचे आणि हे आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे। रायबशीची मध्ये बघू शकता आणि आपल्या बाबऱ्याला त्याचा व्यायाम आज दुसरा एक नंदी आहे तो यायला लागलाय बाबऱ्या शेतला आज चालवायचं जरा पाट्याला 3-4 दिवस चालवणार आणि बाबऱ्याचं मैदान करायचं। बाबऱ्याला दात लावल्यामुळे बाबऱ्यानं 15 दिवस बाबऱ्याला विश्रांती दिलेली। मग आता चला बाबऱ्याला भैया कसं चालतं, पहिल्यांदाच बाबऱ्याला पाट्याला चालवायचा आहे आपला बाबऱ्या। भैया निवांत आहे ना, निवांत आहे बघा भैयाचं काम। भैयाशीर झोपलेत भरपूर म्हणजे भरपूर कालवेळ झाला आणि इतकी गर्दी बोलायचं कामच नाही। काल इतकं हसलो माहिती आहे का भैया, काय विषय झाला माहिती आहे का, पत्र्यावर बोरं बागाईवर चढली ते म्हणजे दुकान असते गेलाय पत्र्यावर चढली ते सांगतो तुला, नारळाच्या वाट्या खोबरं बारक बारक तुकडं खालून असं पाऊस पडल्या की त्यांच्या तोंडावून जास्त कोण बरं उभा बसलं याच्या टेकडा बिकडा घालाय झाडात चढ बरं तेवढ्यावर नाही मागलं चप्पलाचा पण पाऊस पडत होता असा। ती पण पोरं काय करायची ते अशा 800ला बसायची पत्र्याची घालते
आणि परत एक जण त्यातला असा करून डास करायचा. चिडवत होती ती. चिडवायला लागली खाल्लं पाऊस असं का किंवा डोंगराव आम्ही गावलो गर्दीत. दर्शन झालं, एक नंबर दर्शन झालं. आणि चिक्क्या बघा आता गाडीच्या मागणं जिथे आणि भ्या वाटते गाडी खाली गावत तिथं असलं चिक्के. तर आता तो नंदी कवा याचा तर त्या नंदीचं आणि ह्या साहेबांचं. हे साहेब पहिल्यांदाच अवताला चालणार आहेत. कसं पाट्याला कसं चालतील, कारण की आता साहेबांचं मैदान करायचं आहे. आणि ही आपल्या रायबाशीची नथ काल केलेली आम्ही, प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. बघू शकता कसली भारी केली नथ. गप आहे बाबा, नाही हात लावू तुम्ही. जखम वगैरे नाही नव्हता नाही. आणि इथं जखम करून घेतलेली साहेबांनी शिंगासनी धनुर्वाताचं एक इंजेक्शन करायचं आहे. काय 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 ओय ओके बापरे. ब्रह्मा चला. हो चिक्या चिक्या थांबतोस काय तुझ बरं. चिक्या काय लागा मागणं आला जाताना सोडा गेलो माझी. हो चिक्या आता कोणाला चावला ना, चिक्याला कोण चावलं तरी काय फरक पडत नाही, कारण ते ती ढोस पूर्ण झाली ते सगळं. आणि आपली राधा हरिण हरिण कशी आहे राधा. हे राधा हे राधा काय झाले ग. चिक्याकडे वावरले तरी मग इकडे का वावरले. हिला मुरकी कावा टाकाय भाई. तर सर्जा आलेला आहे घाटावला. घाटाव जेवढी शेण्यातली कोणी मैदान पळालेला नाही तेवढा हा सर्जा पळाला आहे ना रे भैया. सगळ्यात जास्त मला शेण्यात घेऊन पळालाय घाटाव. आणि हो चांगल्या पायऱ्यात. आणि सर्जा शेट आणि हे बाबरे शेट दोघ जण टायराला चालवायचे. फक्त विषय कसा आहे बाबऱ्याचा पहिल्यांदाच आपण व्यायाम घ्यायचा आहे. कसा चालतोय बाबऱ्या काही सांगता येत नाही आपल्याला, कारण की आम्हाला आले टेन्शन असतं. एकदा असं लागा झोपला टायराला, टायर घेऊन लागलं पळायला. काय त्याचं येतो म्हणलाय दिपक येतो म्हणलाय. आणि ह्या शेटला भैया उद्या चालूया का. आता उद्या कोणाबरोबर ह्याला चालू. हा ही बघ कस ओके झाले कार्यक्रम. ही काल आम्ही केला ही कार्यक्रम. चला तर आता सापट्या सोडायला चालले द्या. त्याचा टायर आहे इथं, टायरनं जो आहे. आणि आता आम्ही काय करणार आहे फिकडे राहणार आहे. रोटर मारलेलं तिकडे घेऊन जाणार आहे, कारण की इथं रोटर मारला आहे थोडा तर असं म्हणजे दगडवर आले त्यामुळे नाही जुळणार. बाई आम्ही काय होतोय पलीकडचे ते सऱ्या सोडले त्यात चालणार नाही. सऱ्या सोडले त्या का काय केलं काय कळलं. मग गावाच्या याच्यात चालू आहे काय. गावाच्या याच्यात पाड्याला नाही गहू हा या गावाच्या हा 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 त्या डांबरीला नाही खाली नेऊन वर आणले दोन खाली आला दीपक शेट आले. रायबा शेठ तुम्ही वाचला आज व्यायाम का नकोच तुमचं आता मैदान चालू आहे त्यामुळे. ह्याला काय झालं काय कळलं ना. त्या बाबऱ्याला 2-3 वेळा मारला येईन. आता बघा असं ओढून बांधलाय. खवळून अंगावर जातोय त्याच्या. मारला का बाबऱ्याला बरं काही खाली उशीन घालून वर उचलते.
असं कर की पुढं आणखी सर ते आज आहे ना बघते रे चल चल बाहेर माझ्या अंग होईल बरं काय मारायला का तू पण मारतोस मग रायबाला ते मस्ती करणार आहे बरं का बाबरे दीपक दमाला आला तर तिडा मार द्या शेव घ्याला त्याला घेतो बांधून झाले थाय थाय चालू काय झाले कुणा सगळ्यांनी मारतोस बरं आता ब्रह्माला पण मारा बघते बाबा मस्ती आईला ये बाळा इकडे चल चल इकडे रायबा त्याला एवढा बांधून घेतलं शेटला बांधला कसा तरी तर खेळा घेऊन बोलवले खेळा 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 ओके बाबा ह्याची गंमतच आहे 100% खेळा नको रे 100% गंमत असणार आहे बाबरीची तुला का मारतोय तू बाबा रायबा बेकार ह्याच्या अंगावर जातो पिसाळे गुत हा कुठे चालू कशात चालू आहे चाललंय बघा गव्हाच्या राम बापरे शेटला व्यायाम पाहिजे साहेब त्याशिवाय पर्याय नाही अरे नाक कुठे खेळायला लागला आहे नेव्या वाटेल नेव्या असं काय ते काय दोरीवर आहे ती बघ माटेला हा दोघं एकमेकाला मारते ह्यो पण काय असा साजूक तो पातला नाही तसं म्हणा याला ह्यो पण साजूक तो पातला नाही अरे होय की मी तेच म्हणत होतो 1 तास रोटर माऱ्याकडं आपल्या ह्याच्यात म्हणजे का नाही व्यायाम घ्यायला बरं पडतं रे आम्ही नांगायला राहणार आणि आपल्या फॅमिलीला मी पहिल्या वस्तू होती राया ह्यो बाबऱ्या म्हणजे प्रत्येक कमेंट येते तुम्ही बाबऱ्याचा व्यायाम का घेत नाही तर ह्यो विषय व्हिडिओ करता आला नाही इथंपर्यंत गेलो परत आमचं काय ठरलं की रोटर मारल्या राहणार तिकडं पलीकडे जायचं नुसते छकडा नव्हता टायर नुसता वळवला मागे ह्याच वळवलं काय बाबा थांबाय तयार नाही पहिल्यापासून हे प्रॉब्लेम आहे गडी थांबत नाही छकड्याला झुपला छकडा झुपून वळवला की झालं चालू तसं टायराचं पण आहे अवताचं पण आहे हो अरे लय देव 15 दिवस झाले त्याला कायच नाही रे व्यायाम नाही काय नाही लय मस्ती करतोय बापरे शरीर पण भारी झाले हा त्याला उकरायचं आहे रे इकडं रायबाद बघा नुसतं चला आता ठरलं की चकडीला चालवायचं बस झालं आता चकडीला 5-10 किलोमीटर चालवून आणतो साहेबासने हा माय दाव भाजले मला दिवस झाले ह्याच्या वायर दात पाडलाय म्हणून गॅपवर ठेवला कशात हो रोटरचं काय होय सकाळी लवकर पाहिजे
रोटर मारायचं भैया मारा तेवढे एक आपल्या पुरता 1 तास मारायचं. 1 तासच व्यायाम पुरता आपण व्यायाम करतोय करायचं. रोटर बिटर सगळं आहे इकडं बघा कसं कावरा बावरा झाला. तर ही बघा गाडी तुझा का मधनं दाच खावी रे भैया. होय तर चला आता मधनं देव सारख्या घेतो पिकअप जरा बसतो. हा ही गाडी चोरायला लागली बघा आता. असं गाड्या टापकत पळाली पाहिजे. हा थँक्यू. तर हा सर्जा आणि हा बाबऱ्या टायराचं बंद करून आता 5-10 किलोमीटर चकडीवर झोपलाय. आणि लय भारी चालते ती ठेक्यात. तसे दादा रायबानी हे दोघं अजिबात चालत नाही अशी. आता इथनं मागे न्यायला लागली असते. चकडा चकडा काय गेला कॉलेजवर सोडला तिथनं चकडा ठेवला तिथंच इसनीला धरून आणली बांधली परत चकडा आणा गेलो. चला आज निघालो आम्ही काळवाईचं दर्शन घ्यायला. आता चकड्यात मला बसलं का नाही असं वाटतं गाडी हाणाय चालू करा. गाडी नाही सुलतानची सीमेला हा हा हाणायची. भैया किती माझं 67 आहे. हो खरं 67 आहे माझं. बघा गाडी कशी पळत्या पळते नव्हतं चालते असं पाहिजे ठेकावा. कसं निघते चांगलं. त्याला हो गाडी गाडी कशी पाहायला लागल्या. बाबऱ्याला आज बरं वाटलं असेल म्हणणार हाय बाबा 15 दिवस झालं घ्या. फेरा टाकलेला तेवढाच घे तेच 10-15 दिवस झालं असतील. व्यायामला म्हणला होता महिना 1.5 महिन्यांना. होय व्यायाम देऊन काढू मैदाना त्याला कसं निघाला पाहिजे जरा. दादा मी याला फेरा तू कसं देऊन बघ्या कशी पडतील बघा आणि मैदान करायचं नाही काय बोलते पळा ओपन मध्ये काय होतं ती पण आहे मला. दीपक पुढे स्टिंग पेर बसला आणि आपण काळवाईच्या दर्शनाला आलेलो आहे. काळवाईचं मंदिर आल्या 2 व्हिडिओमध्ये शेअर केलेलं. पहिल्यांदा घरची गाडी आली असेल अशी. रायबाला घेऊन वेळा म्हटली याचं तरी गाडीच येणार झाली तिथनं मधनच मागं फिरवायला लागते. हो हो काळवाईच्या पायथ्याशी घेऊन आलेलो आहे आपण बाबऱ्याचं नशीबच आहे. रायबाला 3-4 वेळा प्रयत्न केला आणायचा रायबालाच. काळूबाई मंदिर बरं मुळे आलो का मी बरं मुळे वाले असू द्यात काय काळामध्ये प्रसन्न. चला अंगारा घेऊन आपण दोघं उद्या काय रे बाबरे कसं वाटतंय. तर बाळा आले जवळ आले
भैया चांगला काय उतीला का येऊ आई हाय असं व्यायाम कंटिन्यू ठेवला वाज कस वाढायला नाही यांचा नाही रे हळू हळू टर्न जाऊ दे चला आता जाऊया शेडजवळ आलोय बाबऱ्या काही वासपूस पासपूस करायला लागलाय चल बाबऱ्या चल बाबा सगळी मग ताकद कमी आहे ताकद वाढवायची आता तुम्हाला बाळा आणि बघते एवढं दमलंय ते हो 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 कसं आहे सोगा जुळतोय वाटते गाडी पळेल हा ह्याला स्पीड आहे भरपूर सर्जाला आहे का नाही दोघांचं माथं पण जुळते सर्जाला स्पीड पण आहे याला पण स्पीड आहे आणि दोन्ही पण तुम्ही खांदे नका दोन्ही पण तुम्ही खांदे कुठलं पण टाकलं तरी काय फरक पडत नाही यो पण 2 खांदे नाही काय विषयच नाही आले बाबरे आले जवळ आले बाळा ओके तर आलेला आहे आता शेडजवळ गाडी उन्हातच बोम गाडी चालवायची लॉक करायची माहीत नाही तर बाबऱ्याला झाली चालवून म्हणजे खाद्य वगैरे ठेवून झाले पाणी दाखवून झाले वैरण टाकले आता ह्या तिघासनी गायासनी या साहेबासनी पण वैरण टाकल्या आता खाऊन निवांत बसलेत आणि जाता जाता आपले दीपक शेटनी गाडी काय नाव टाकले बघा राय बा आणि खरा जीव दीपक शेटचा आहे भाजीवर भाजी गेल्यापासून बाबा 3 दिवस शेडू आलेला नाही आज आलाय शेडू होतो भाजी गेल्यापासून दिवस वाटत ना शेडू तर येईल भाजी आपला 2-3 महिन्यात भाजी येईल कारण भाजीला पर्याय नाही जॉबला लागला रे पुण्याला भाजी 2 महिन्यासाठी चांगल्या ह्याच्यात गेला हो सिटी फिराय गेलाय बघा तू जाणारच नव्हता बघा हे आपलं काय काम आहे नव्हतं तुझं चालतं हा